एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्यासाठी ही भाजपच्या स्वबळाची जी सगळी चाललेली हालचाल ही धोक्याची घंटा आहे, धोक्याची घंटा। मित्रहो नमस्कार। विधानसभेची निवडणूक झाल्यापासून भाजपला स्वतःच्या ताकदीचा बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे। एकटा भाजपा बहुमताच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे भाजपला आता एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्या पक्षाची फारशी गरज उरलेली नाही। आपलं काम झालं की भाजप आपल्या मित्र पक्षाला कसा अलगदरित्या बाजूला करतो, म्हणजे खरं तर अशा प्रकारचे आरोप सातत्याने होत असतो आणि अनुभव देखील तसेच आहे। महाराष्ट्रातलेही नाही, फक्त पूर्ण देशामध्ये आता बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठल्याही वेळी होऊ शकतात। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की लगेचच या निवडणुकाची घोषणा होऊ शकते। अर्थात या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला म्हणजे तयारी आता फारशी करावी लागणार, म्हणजे पक्षाला कुठल्या तयारी तर करावीच लागते, पण भाजप कसा आधीपासूनच तयारीला लागलेला आहे। पण ही निवडणूक एकट्याने लढवायची म्हणजे स्वबळावर लढवायची असा काहीतरी प्लॅन भाजपचा आहे। अर्थात हे भाजपच्या वेगवेगळ्या बैठकांमधून देखील स्पष्ट होत आहे। या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप स्वबळावर ॲक्टिव्ह होत असल्याचं दिसत आहे। महायुतीमधूनच ही निवडणूक लढवली जावी अशी एकनाथ शिंदे यांची जरी इच्छा असली तरी भाजप त्यासाठी अनुकूल दिसत नाही। त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुतीतले पक्ष एकत्र निवडणूक लढवणार नाहीत असेच आजचं तरी चित्र आहे आणि हे अंतिम राहण्याची अधिक शक्यता आहे। लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी सुरू केलेली आहे। सर्वोच्च न्यायालय ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आता कधीही निर्णय देऊ शकतं आणि त्यानंतर लगेचच या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या राज्य नेतृत्वानं जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या नेत्यांच्या असतात, नेते मंडळींच्या असतात, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असतात। खाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी त्याचं एक वेगळं महत्त्व असतं। त्यामुळं इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं भाजपाने स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने आता तयारी सुरू केलेली आहे। पक्षाने एकला चलो रे या रणनीतीवर भर देण्याचे संकेत दिले आहेत। जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना यासाठी तयारी करण्याचे आदेश देखील दिले गेले आहेत। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला आणि इतर काही जिल्ह्यांचा दौरा करीत पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केलेली आहे। पक्षाच्या ताकदीचा आढावा घेत संघटन मजबूत करण्याच्या सूचना देखील त्यांनी केलेल्या आहेत। प्रत्येक पक्ष आपला विस्तार करू शकतो, म्हणजे आपल्या पक्षाचा विस्तार करू शकतो। आम्ही देखील त्याच दिशेने काम करत आहोत असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। भाजपने राज्यात विधानसभेमध्ये 132 जागा जिंकत उच्चांकी यश मिळवलं। आता पक्षाने मिशन 100% या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अमित शहा यांनी 2029 मध्ये स्वबळावर लढण्याचा संकल्प व्यक्त केला होता, बघा आठवतो ना। त्याच दिशेने आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र लढतीचे संकेत दिले आहेत। भाजपच्या अंतर्गत संघटनेतून स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्यासाठी ही भाजपच्या स्वबळाची जी सगळी चाललेली हालचाल ही धोक्याची घंटा आहे, धोक्याची घंटा। शिंदे गट, अजित पवार, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अधांतरीत लटकणार का काय मग, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। भाजपचे आपल्या सोयीचं राजकारण हे मित्रपक्षाच्या मात्र मोठ्या अडचणीचं ठरणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच या निवडणुका घोषितही होतील आणि त्यानंतर भाजप स्वबळावर ताकद आजमावणार। त्यामुळं भाजप महायुतीच्या जोडीनं स्वतंत्र रणनीती आखू लागलेला आहे की काय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। भाजपानं जर
स्वबळ आजमावलं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे करणार तरी काय हो, की भाजप त्यांना एकटं पाडून पुन्हा गंमत पाहत बसणार आणखी एका मित्रपक्षाची? पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.